निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील वाढती अवैध वाळू तस्करी विरोधात जांभूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांचा आमरण उपोषणाचा इशारा। संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळवले। मुळा नदी पात्रात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे। या भागातील वाळू तस्करांचा दिवसेंदिवस दहशत वाढत चालली असून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी या वाळू तस्करांना पाठीशी घालत आहेत। तहसीलदार संगमनेर यांना वारंवार तक्रार करून देखील कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। राजकीय राजाश्रय मिळाल्याने थेट सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। काही दिवसांपूर्वी बातमी केल्यामुळे पत्रकार सहदेव जाधव यांच्या घरात घुसून त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवण्यात आला। तसेच एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार सहदेव जाधव यांना मारण्यासाठी सुपारी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। त्यामुळे या वाळू तस्करांची मजल दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे सुभाष डोंगरे यांनी दिनांक 5 जुलै रोजी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे व तहसीलदार साहेब यांना केलेला मेसेज हेच निवेदन समजावे असे आमच्याशी बोलताना म्हटले आहे। सुभाष डोंगरे सदर पठार भागामध्ये आयुध धंद्यांमध्ये मुळा नदीमधून जे वाळूचा होते तो अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे। सदर वाळूच्या संदर्भात माननीय तालुक्याचे तहसीलदार धीरज मांजरे साहेब यांना वारंवार व्हॉट्सअपद्वारे कळवून आणि सगळी माहिती देऊन सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। उलट ते आम्हाला सांगताय का तुम्ही वाळू वाहतूकदारांची नावं द्या। आता पठार भागामध्ये वाळू वाहतूक आज एवढं बांधकाम चालू आहे, मग ते बांधकामाला वाळू तिकडून कुठे निलाव नाही, कुठं काय नाही। मग ही जर वाळू त्यांनी चौकशी केली तर वाळू वाहतूकदारांची नावं नक्कीच माहीत होती, परंतु हे ह्या पठार भागाच्या युवा नेत्याच्या दडपणाखाली हे खास करून चौकशी करत नाही आणि उलट आम्ही जर यांना मेसेज वगैरे केले तर ते मेसेज वाळू तस्करांपर्यंत पोहोचले जात आहेत। पण ते वाळू तस्कर स्वतः नाही परंतु दुसऱ्या माणसाला मध्यस्थी घालून आम्हाला धमके देत आहेत आणि ह्या वाळू तस्करांच्या काही ज्या गुप्त घडामोडी असतात, बैठका असतात, त्यामध्ये आमची काही लोक असतात, पण ते लोक सांगतायत की आमचं नाव सांगू नका कारण आमच्या जीवाचा धोका आहे। परंतु यांचं असं पण टार्गेट आहे की जे कोण वाळूवर तक्रारी करेल त्याचे हातपाय तोडायचे किंवा जीव मारायचे असे या लोकांचे धमके असतात। त्याच्यामुळं आम्ही वाळूच्या विरोधात भरपूर वेळा मी तर तहसीलदार साहेबांना जवळजवळ 2 महिन्यापासून मेसेज पाठवतोय। उलट ते मला म्हणतात तुम्ही नाव सांगा। अहो आम्ही नाव सांगण्यापेक्षा गावात पोलीस पाटील आहे आणि एवढंच नाही तर वाळू तस्करांबरोबर यांचे तलाठी फिरतायत, त्यांना माहीत आहेत आणि मग आम्हाला नाव विचारण्यापेक्षा किंवा रस्त्याच्या कडेला जे बांधकामं चालू आहेत त्या बांधकामाला वाळूचे मोठमोठे ढीग पडलेले आहेत, मग हे ढीग कुठून आले ती चौकशी केली त्यांना माहीत पडणार नाही का? परंतु नाही, त्यांनी जाणून बुजून आमच्यावर वाळू तस्कर कसे हल्ला करतील असा हा प्रयत्न हे लोक करीत आहेत। म्हणून मी कालच तहसीलदार मांजरे साहेबांना व्हॉट्सअपद्वारे निवेदन पाठवलेलं आहे की साहेब तुम्ही कोणतीच कारवाई करत नाही, म्हणून मी 5/7/2026 रोजी आपल्या तहसीलदार कार्यालयासमोर मी आमरण उपोषणास बसणार आहे। त्याच्यानंतर त्यांनी मला परत असं पाठवलं की तुम्ही नावं सांगा, तुम्ही नावं सांगत नाही आहे। मग मी तुम्हाला त्यांना सांगितलं की साहेब नावं सांगण्यापेक्षा ज्या शेतातून जात आहे ते शेतकऱ्यांना विचारा ना, त्यांच्या शेतातून जात आहे ते तुम्हाला नाव सांगतील तर पोलीस पाटलांना सांगतील, त्याच्यावर कोणावर काही करायचे नाही। परंतु आम्हाला कसे वाळू तस्कर टार्गेट करतील आणि वाळू तस्करांना जमात ज्या ठिकाणी पंचनामा होतो आम्ही सांगितल्यानंतर 10 बरास 20 बरास वाळू सापडते। 1 वर्षापूर्वी घरकुलासाठी काढलेला 100 बरासचा साठा पोलीस पाटलाच्या ताब्यात दिलेला साठा चोरी गेला, त्याच्यावरही काही कारवाई नाही। उलट पोलीस पाटलांनी तलाठी केलेली जप्त केलेला साठा पोलीस पाटलाच्या ताब्यात देऊन तो घरकुलासाठी दिला गेला आहे, परंतु जर साठा सापडतोय मग तसं का सापडत नाही? याच्या पाठीमागे महसूलचा मोठा काहीतरी काळाबाजार असण्याचं दिसत आहे। तरी मी निश्चय केला आहे की दिनांक 5/7/2026 रोजी तहसीलदार कार्यालय संगमनेर ठिकाणी आमरण उपोषणास